चैत्र नवरात्री 2026 हे आपले 19 मार्चपासून सुरू होत आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे, घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर आपल्याला स्थापना करायची आहे, याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर 2026 मधले चैत्र नवरात्री हा 19 मार्च 2026ला म्हणजेच गुरुवारपासून आपली सुरू होत आहे. तर 27 मार्चपर्यंत म्हणजे शुक्रवारी रोजी संपणार आहे. तर जसं की आपली नवरात्रीची जी काही सुरुवात आहे तर घटस्थापनेने म्हणजे कलश स्थापना होत असते. त्याची सांगता आहे ते रामनवमीच्या दिवशीच होत असते. चैत्र नवरात्री ही खूप मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. आपल्या आई देवीची म्हणजे आपल्या कुळदेवीची कुलाचार केला जातो. आपली ओटी भरली जाते. चैत्र महिन्यात नक्की आवर्जून आपण ओटी भरायची आहे. जसं की आपण शारदीय नवरात्री खूप जल्लोषात साजरी केली जाते. आपण शारदीय नवरात्र पण आपण छान उपवास केला जातो. आपण देवीची ओटीही भरली जाते. त्याप्रमाणेच आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये ही देवीची ओटी भरायची असते. तर बघा 2026 मध्ये चैत्र नवरात्री ही गुरुवारपासून म्हणजेच आपले 19 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. तर ते 27 मार्चला ही म्हणजे शुक्रवारी सांगता होणार आहे. तर नवरात्रीची घटस्थापनाचं जी काही पण कलश आहे तर ते नक्कीच आपण गुढीपाडव्याच्या दिवशी स्थापना करायची आहे. इतका सुंदर दिवस त्या दिवशी आलेला आहे. म्हणजे जे की घटस्थापना आपली स्थापना होणार आहे आणि त्या दिवशीच गुढीपाडवा म्हणजे नववर्षही चालू होणार आहे. त्यामुळे या शुभमुहूर्तावर चांगल्या दिवसावर ही आपली घट बसणार आहेत. म्हणजे घटाची स्थापना होणार आहे आणि त्याची सांगता नेहमीच आपली रामनवमीला होत असते. तर बघा आपल्याला घटस्थापनाची जी काही आपल्याला अभिजित मुहूर्त आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर बघा घटस्थापनाचं मुहूर्त बघा सकाळी 6:52 ते सकाळी 10:10 आपल्याला नक्कीच घटस्थापना करायचं आहे. तर आपल्याला शक्यतो सकाळी लवकर घटस्थापना करायचं आहे. तर या दिवसामध्ये आपण तुम्ही कन्यापूजन नक्कीच करायचं आहे. कन्यापूजन घरी बोलवून नक्कीच त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना जेव घालायचं आहे. तर या आपण जसं की शारदीय नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं जातं त्याप्रमाणे आपल्याला कन्यापूजनही करायचं आहे. कन्यापूजन केल्याने नक्कीच आपल्याला त्याचं पुण्य मिळेल आणि बघा त्याची सांगता नेहमी आपल्याला रामनवमीलाच होत असते. तर या दिवसामध्ये पहिल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची ते आपण पाहणार आहोत. तर 19 मार्चला मा शैलपुत्री पूजा प्रतिपदा म्हणजेच पहिला दिवस. 20 मार्चला ब्रह्मचारिणी पूजा. तर आपल्याला तृतीयाला चंद्रघंटा पूजा म्हणजे चंद्रघंटाची पूजा देवीची केली जाते. तर त्यानंतर आपल्याला चतुर्थीला कुष्मांडा पूजा केली जाते. कुष्मांडा म्हणजे चौथ्या दिवशी म्हणजे कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. त्यानंतर पंचमीला स्कंदमाता, षष्टीला कात्यायनी पूजा आणि सप्तमीला कालरात्री पूजा, महागौरी पूजा ही अष्टमीला म्हणजे 26 मार्चला ही आपल्याला रामनवमी येत आहे. आणि रामनवमी 27 तारखेला सिद्धिदात्री म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्याला महासिद्धिदात्रीचे पूजा केली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला चैत्र नवरात्रीला आपल्याला पूजा करायची आहे. 9 दिवसाचे 9 देवीची आपल्याला पूजा करायची आहे. तर आपल्याला नक्कीच आपण गुढीपाडव्याच्या दिवशी असा सुंदर योग आलेला आहे. तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवसापासून ते आपल्याला पुढचे 9 दिवस नक्कीच आपल्याला छान पूजा आपल्याला घटस्थापना करायचं आहे. उपवास व्रत बरेच ठिकाणी केले जाते. तर तुमच्या चैत्र नवरात्रीमध्ये नक्कीच आपल्या देवीचा कुळाचार नक्कीच करायचा आहे. जिथे तुमची जी काही देवी आहे म्हणजे तुमचं जी काही कुळधर्म आहे तर ते नक्कीच तिथे जाऊन तुम्ही ओटी भरायची आहे देवीची. त्यांचा मानसन्मानही आपल्या देवीचा करायचा आहे. तर चैत्र नवरात्रीच्या उत्सवात आपल्याला कोणता कलर आणि आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं ते पाहूया. तर बघा 19 मार्चला आपल्याला पहिला दिवस म्हणजे शैलपुत्री देवीचा. तर रंग पिवळा आहे आणि आपल्याला तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर 20 मार्चला आपल्याला रंग हिरवा अर्पण आपल्याला साखर करायची आहे म्हणजे देवीला साखर दाखवायची आहे. त्यानंतर आपल्याला 21 मार्च राखाडी कलर. तर त्या दिवशी आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपल्याला हे नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. तर 22 मार्चला नारंगी कलर आहे. तर त्या दिवशी मालपुवा हा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. तर ते दिवस 5वा. तर 5व्या दिवशी म्हणजे 23 मार्चला रंग पांढरा आहे. तर आपल्याला केळी याचा नैवेद्य आपल्याला नक्कीच अर्पण करायचा आहे. 24 मार्चला रंग लाल म्हणजे आपला लाल कलरचा रंग आणि त्याच्या दिवशी आपल्याला मध हे नैवेद्य अर्पण करायचं आहे. 25 मार्चला म्हणजे ब्ल्यू कलर म्हणजे आपला निळा कलर घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला गुळाचा नैवेद्य नक्कीच आपल्याला अर्पण करायचा आहे. 26 मार्चला गुलाबी म्हणजे आपल्याला नक्कीच नारळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नंतर 27 मार्च म्हणजे शेवटच्या देवी सिद्धिदात्रीची पूजा करून आपल्याला जांभळा कलर आणि तीळ म्हणून नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. या चैत्र नवरात्रीच्या सणादरम्यान आपल्याला नवदुर्गेच्या रूपाची पूजा केली जाते. आणि रामनवमी
पार्श्वभूमीनं चैत्र नवरात्रीच्या उत्साह वसंत ऋतूचे आगमन होते. नवे ऋतू आणि आपल्या वाईटावर चांगल्याचा विजय असा साजरा केला जातो. अशा प्रकारे आपल्याला चैत्र नवरात्री हे 19 मार्च ते 27 मार्चपर्यंत चालणार आहे. म्हणजे 9 दिवस हे चैत्र नवरात्री असणार आहे. तर 28 मार्चला दशमी म्हणजे दशमीचे पूजेची सांगता होणार आहे. तर त्या दिवशी आपण नक्कीच नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याची सांगताही आपल्याला करायची आहे. चैत्र नवरात्री 2026ला आपल्याला कोणता कलर आहे आणि कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचे अभिजित मुहूर्त म्हणजे घटस्थापनेचा कोणता आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.